जवळजवळ 90 ते 95% मुलं अशी असतात की त्यांना खरोखरच अभ्यासामध्ये प्रगती करायची असते आणि ते अनेकदा ठरवतात की उद्यापासून अभ्यास चालू करायचा, उद्यापासून अभ्यास चालू करायचा, उद्यापासून अभ्यास चालू करायचा, परंतु त्यांचा उद्या कधीही येत नाही. तर ही जी गोष्ट तुम्ही सांगितलं की फोकस वाढवणं महत्त्वाचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला काही अशा टिप्स देता येतील का, किंवा काही असे काय म्हणतो एक्सरसाइजेस असतील की ते मुलांनी जर केले तर त्यांच्या डेली लाईफमध्ये अभ्यासामध्ये आणि फोकसमध्ये त्यांना फायदा होईल? अभ्यासात लक्ष लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, पाठ करून गेलेला एक्झाममध्ये आठवत नाही, अवघड विषय समजत नाही. जर महिन्याभरामध्ये अभ्यास करून हा 40% पाडू शकत असेल तर डेली अभ्यास करून 80-90% नाही का पाडू शकत? त्यामुळे समस्या शिकवण्यामध्ये नाहीये, समस्या स्कूलमध्ये नाहीये, समस्या क्लासेसमध्ये नाहीये. जी काही त्यांची ग्रहण क्षमता आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यावरती आजपर्यंत कोण लक्ष दिलेलं नाहीये. आणि तो स्टडीमध्ये इंटरेस्ट कन्वर्ट करण्याचं काम हिप्नोथेरपीच्या माध्यमातून अगदी सहज होतं. आजपर्यंत हजारो मुलांचे त्यांचा स्टडीमध्ये इंटरेस्ट मी कन्वर्ट केलेला आहे. म्हणजे आता प्रॉब्लेम तर समजले, पण मग आता याचे सोल्युशन कसं काढायचं या सगळ्या गोष्टींचं, आणि तुम्ही कशा पद्धतीने पालकांची मदत करतात? सर म्हणाला मी 10वीत 3 वेळा नापास झालो आहे आणि घरच्यांच्या दबावामुळे मी सायन्सला ॲडमिशन घेतलं आहे. आता 10वीत 3 वेळा नापास झालो तर सायन्सला माझी काय गत होईल ह्याची मी कल्पना पण नाही करू शकत. 2024-25 मध्ये मागील वर्षीच हा रिसर्च झाला होता की स्टुडंट इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट रिसर्च 2024-25. तर यामध्ये जवळजवळ 100 मुलांनी सहभाग घेतला होता रिसर्चमध्ये. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आज मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर एका धमाकेदार पॉडकास्टसोबत आलेलो आहे, कारण आपण एका धमाकेदार गेस्टला आपल्या या शोमध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्या सरांचं नाव आहे डॉक्टर राजवर्धन लोंढे. तुम्हाला आठवतच असेल की आपण आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलवरती सरांसोबत पास्ट लाईफ रिग्रेशनवरती एक खूप छान पॉडकास्ट केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप प्रचंड रिस्पॉन्स दिलेला आहेत. त्याच्या काही रील्स तर मिलियन्समध्ये पण हिट झालेले आहेत. तर तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट होती की सरांना पुन्हा इन्व्हाइट करा, याचा पार्ट 2 होऊ द्या. तर त्यासाठी मी खास सरांना आज पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की जसं लास्ट पॉडकास्ट खूप धमाकेदार झाला होता, तसंच हा पॉडकास्टसुद्धा खूप छान होणार आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर राजवर्धन सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर लास्ट जो आपला पॉडकास्ट होता पास्ट लाईफ रिग्रेशनचा, तो खूप चांगला झालेला होता आणि आपल्याला शुअर होतं की लोकांनाही तो आवडेल, कारण तो टॉपिक लोकांसाठी नवीन होता. तरी तुम्ही खूप छान पद्धतीने एक्झाम्पल सहित त्या गोष्टी समजून सांगितल्या, त्यामुळे लोकांना तर खूप आवडल्या. तर खरंच थँक्यू आमच्या सगळ्यांकडून त्याआधी. थँक्यू. तर तो पॉडकास्ट झाला. आजचा पॉडकास्टचा विषय काय ठेवायचा की ज्याने आपली जी ऑडियन्स आहे त्यांना आणखी त्यांच्या लाईफमध्ये खूप फायदा होईल किंवा काय? आजच्या पॉडकास्टचा विषय खूपच रंजक आहे, रोचक आहे आणि एक रहस्यमय सुद्धा आहे. रहस्यमय यासाठी की आजपर्यंत ज्या अनेक पालकांच्या समस्यांच्या ज्या उलगडा होत नव्हता, त्यांच्या समस्यांचा उलगडाच त्यांना होत नव्हता, त्या समस्यांचा उलगडा या ठिकाणी होणार. आणि जे पालक सिरियसली आपल्या मुलांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी, त्यांच्यामध्ये प्रगती करण्यासाठी, त्यांचे मार्क्समध्ये एक परिवर्तन घडवण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्या पालकांना नक्कीच एक मोठी अपॉर्च्युनिटी किंवा वरदान या ठिकाणी त्यांना प्राप्त होईल, जे त्यांच्या मुलांमध्ये बदल आणि परिवर्तन घडवू शकतात. अरे वा, हा तर खूप इंटरेस्टिंग विषय दिसतोय. कारण काय की आपण बघतो की सगळेच जे पॅरेंट्स असतात ते एवढे कष्ट करतात का, तर मुलांसाठी, मुलांचं भविष्य सिक्युअर व्हावं, त्यांनी आयुष्यात काहीतरी पुढे जावं. पण त्याच्याबरोबरच त्यांच्यासमोर समस्या पण असतात आणि काही पालकांना त्याच्यावरती सोल्युशन मिळतं, काहींना मिळत नाही. तर मला अपेक्षा आहे की आजच्या या पॉडकास्टमधून त्यांच्या मनातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण काढायचा प्रयत्न करूयात. येस, तर सगळ्यात आधी मला हे विचारायचं आहे की आजकालची जी तरुण पिढी आहे, जसं तुम्ही सांगितलं, किंवा जे पालक आहेत, या दोघांच्याही काय समस्या आहेत की त्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात? तर यामध्ये सगळ्यात मोठी समस्या अशी पालकांची की पालक आपल्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी हे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःच्या इच्छा, स्वप्नांना थोडासा दुजोरा देऊन त्यांच्यावरती खर्च करतात.
महागडे स्कूल, महागडे कोचिंग क्लासेस, अजून महागड्या कार्यशाळा करतात. एवढं सगळं करून सुद्धा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती का होत नाही हा त्यांना पडलेला एक मोठा प्रश्न आहे. परंतु प्रगती का होत नाही हे समजण्यासाठी का होत नाही याचं उत्तर पण शोधणं गरजेचं आहे. परंतु त्याचं उत्तरच आजपर्यंत मिळालं नाही. त्याचे कॉज काय आहेत, त्याचे रूट्स काय आहेत हेच न समजल्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. मी माझ्या नेहमीच उदाहरणामध्ये एक उदाहरण सांगतो माझ्या लेक्चर्समध्ये की देणारे शिक्षक हे ज्ञानरूपी अमृत जरी ओतत असली तरी घेणाऱ्या विद्यार्थ्याचा घडाच जर पालता असेल तर काय उपयोग होणार. बरोबर. अर्थात शिक्षक भरपूर देत आहेत, मग ते क्लासेस असो किंवा स्कूल असो, कॉलेजेस असो, हे विद्याघरच आहेत, विद्या मंदिरच आहेत. ते अमृतच देण्याचं काम करतायत. परंतु घेणाऱ्या विद्यार्थ्याचा घडाच पालता असेल तर काय करणार. पालकांना अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो की समजा हा ग्लास आहे आणि वरून पाणी ओतलं जात आहे, परंतु हा ग्लास म्हणजे विद्यार्थी. आता वरून पाणी ओतणारे हे शिक्षक आहेत जे ज्ञानरूपी अमृत देत आहेत, परंतु विद्यार्थ्याचा फोकस जो आहे तो त्याच्याकडे नाहीच आहे. विद्यार्थ्याचा फोकस बाजूला आहे. तर ते ज्ञान त्या विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये, मेमरीमध्ये जाईल का? नाही जाणार. थोडा अजून फोकस असेल तर थोडंसं जाईल, अजून थोडा फोकस असेल तर पूर्ण जाईल. परंतु काय होतं की विद्यार्थ्यांचा फोकसच पूर्ण नसतो. विद्यार्थ्यांचा फोकस दुसरीकडेच आहे. विद्यार्थ्यांचा फोकस मित्रांकडे आहे, मैत्रिणींकडे आहे, व्यसनांकडे आहे, पिक्चर आणि त्यांच्या स्टोरीकडे आहे. त्यांचा सरांनी दिलेल्या जाणाऱ्या अमृताकडे नाहीच आहे फोकस. तो फोकस जर पुन्हा त्यांचा इंटरेस्ट हा ज्ञानाकडे वळवला, स्टडीकडे वळवला तर ते पूर्ण ज्ञान ग्रहण करू शकतील. पण सर मुद्दा तर हाच आहे ना की आजकाल विद्यार्थ्यांसमोर खूप जास्त ऑप्शन्स ओपन झालेत आणि मोबाईलमुळे काय झालं की संपूर्ण जग त्यांच्या एका फिंगरटिपवरती आलेलं आहे. तर डिस्ट्रॅक्शन तर होणारच आहे, म्हणजे आपण नाही म्हटलं तरी ते होणारच आहे. मग यातून वाचायचं कसं आणि अभ्यासात परत जो गोडवा आहे तो कसा निर्माण करायचा. या ठिकाणी बरेच पालक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर, मी म्हणतो काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात सर ह्याला मार्क खूप कमी पडतात. मी म्हणतो हा प्रॉब्लेम नाही, हा परिणाम आहे, रिझल्ट आहे, हा परिणाम आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे लक्ष लागत नाही, लक्षात राहत नाही. आता काय होतं की जवळजवळ 90 ते 95% मुलं अशी असतात की त्यांना खरोखरच अभ्यासामध्ये प्रगती करायची असते आणि ते अनेकदा ठरवतात की उद्यापासून अभ्यास चालू करायचा, उद्यापासून अभ्यास चालू करायचा, उद्यापासून अभ्यास चालू करायचा, परंतु त्यांचा उद्या कधीही येत नाही. असं करत करत वर्ष निघून जातं, परंतु त्यांचा उद्या येत नाही. म्हणजे इच्छा आहे परंतु तो करू शकत नाही, हा विद्यार्थी, हा प्रॉब्लेम आहे. आता हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो की क्लासमध्ये, वर्गामध्ये 2 प्रकारचे गट असतात. एक ढ मुलांचा ग्रुप असतो, एक हुशार मुलांचा ग्रुप असतो. आता जे हुशार मुलं असतात ते रोज स्टडी करतात, टी व्ही बघत नाहीत, मालिका बघत नाहीत, फिरायला जात नाहीत, गप्पा गोष्टी मारत नाहीत, नातेवाईकांकडे फिरायला जात नाहीत. ते फक्त वर्षभर स्कूल स्टडी करतात. वर्षभर अभ्यास करून ते 80% मार्क पडतात. परंतु ज्यांना आपण ढ मुलं म्हणतो, मुळात ते तसे काय नसतं. त्यांना रोज अभ्यास करू वाटत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, पाठ करून गेलेला एक्झाममध्ये आठवत नाही, अवघड विषय समजत नाहीत आणि मग ती मुलं काही वर्षभर अभ्यास करत नाहीत. एक्झाम जवळ आली 1 महिनाभर अगोदर ते अभ्यासाच्या पाठीमागे हात धुवून लागतात आणि 1 महिनाभर अभ्यास करतात, 40% मार्क पडतात. आता मला सांगा, वर्षभर अभ्यास करून 80% पडणारा हुशार का महिनाभर अभ्यास करून 40% पडणारा हुशार? तसं म्हटलं तर हाच हुशार आहे. महिनाभरात अभ्यास ॲक्च्युअलमध्ये नक्कीच जो जास्त मार्क पडणारा आहे तोच हुशार. परंतु जर महिन्याभरामध्ये अभ्यास करून हा 40% पाडू शकत असेल तर डेली अभ्यास करून 80-90% नाही का पाडू शकत? प्रॉब्लेम कुठे आहे? तो प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे. त्याला अभ्यास करू वाटत नाही. त्याला अभ्यासामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत, काय काय डिस्ट्रॅक्शन आहे
ते बघणं गरजेचं आहे. ते बघितलं तर मुलांमध्ये प्रगती होईल. आता आपण क्लासमध्ये नेहमीच बघतो की क्लासमध्ये वर्ग तोच आहे, विषय तोच आहे, शिक्षक तेच आहेत, परंतु स्टुडंटला, विद्यार्थ्यांना कोणाला 40% मार्क पडतात, कोणाला 60% मार्क पडतात, कोणाला 80% मार्क पडतात, कोणाला 95+ मार्क पडतात. मग जे 95+ मार्क पडतात त्या मुलांना शिक्षक काही कानामध्ये जाऊन समजवतात का? नाहीये. ते सर्वांना समानच शिकवतात, परंतु ग्रास्पिक लेवल जी प्रत्येकाची आहे आणि त्या ग्रास्पिक लेवलद्वारेच ते किती ग्रहण करतात आणि किती मार्क पाडणार हे ठरवलं जात असतं. त्यामुळे समस्या शिकवण्यामध्ये नाहीये, समस्या स्कूलमध्ये नाहीये, समस्या क्लासेसमध्ये नाहीये. जी काही त्यांची ग्रहण क्षमता आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावरती आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाहीये. स्कूलमध्ये त्याला जास्त चांगल्या प्रकारे जमत नाही म्हणून एक्स्ट्रा क्लासेस लावले जातात, तिथेही तोच प्रॉब्लेम राहतो. प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही. स्कूलमध्ये नाही समजलं तर ज्यादा क्लासमध्ये काय समजणार आहे? ग्रास्पिंग पॉवरमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे बघणं गरजेचं आहे आणि तेच आपण बघत नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम राहतो. ओके. आता मुलांच्या मग समस्या काय आहेत? मुलांच्या समस्या एकूण 10 आहेत. त्यामधल्या 5 मुलांच्या अभ्यासाच्या समस्या आहेत, 5 समस्या अशा आहेत की त्या त्यांना अभ्यासामध्ये प्रगती करू देत नाहीयेत. 1, अभ्यास करू वाटत नाही. 2, अभ्यासात लक्ष लागत नाही. 3, वाचलेलं लक्षात राहत नाही, शिकवलेलं लक्षात राहत नाही. 4, अवघड विषय समजत नाहीत. 5, पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे एक्झाममध्ये आठवत नाहीत. हे त्यांच्या अभ्यासाच्या समस्या झाल्या. अभ्यासामध्ये प्रगती न करू देणाऱ्या समस्या आणखी 5 आहेत. त्या म्हणजे चुकीची मैत्री, चुकीच्या सवयी, चुकीचं वागणं. यामुळे त्यांचा अभ्यासापासून लक्ष दूर होतं. दुसरी गोष्ट, किशोर वयामध्ये, टीन एजमध्ये, वाढत्या वयाबरोबर त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन सिक्रेशन होतं, ज्याच्यामुळे त्यांना मुलांना मुलींविषयी आकर्षण, मुलींना मुलांविषयी आकर्षण, हे भिन्नलिंगी आकर्षण वाढतं, त्याच्यामुळे पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. तिसरी गोष्ट, व्यसनं. काही मुलांना व्यसनं लागतात, त्याच्यामुळे पण त्यांचा अभ्यासावर परिणाम होतो. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आजकालचे TV, सिरियल, मोबाईल, सोशल मीडिया, त्यामधले व्हिडिओज, रील्स आणि आपल्या भारतातील पिक्चरचा तर सगळ्यात सुपरस्टार विषय एकच आहे की प्रेम आणि त्या प्रेमासाठी संघर्ष. मग मुलांना वाटतं की जर हिरो बनायचं असेल तर प्रेम करावं लागेल आणि ते प्रेमासाठी संघर्ष करावा लागेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे यामुळेही मुलांचं माइंड डायव्हर्ट होतं आणि अभ्यासापासून दूर होतात. आणि लास्टचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आई वडील जागरूक नसणे. आता आमच्याकडे रोज आणि डेली भरपूर पालक येत असतात. इथूनच, पुण्यातूनच नाही आहे तर नागपूर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर. माझे रिझल्ट चांगले असल्यामुळे आणि मी स्पेशली त्या मुलांकडे, विद्यार्थ्यांकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊन त्यांना रिझल्ट देत असल्यामुळे माझ्याकडे भरपूर लांबून लांबून पालक येतात. पण पालक कोण येतात? जे अवेअर आहेत, जे जागरूक आहेत, ज्यांना मुलांच्या समस्यांच्या मुलांवरती काम करायचे, कॉज रूट त्यांना नष्ट करायचे आणि त्यांच्या मुलांमध्ये इनरली चेंजेस घडवायचे, असे पालक येतात. परंतु जे पालक अवेअर नाही आहेत, जागरूक नाही आहेत, त्या पालकांना न समजल्यामुळे की नेमकं काय करायचं, ज्यादा क्लास लावून त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे का, तर जे काही प्रॉब्लेम येत आहेत त्यावरती बदल करणं किंवा ते प्रॉब्लेम दूर करणं, त्यावरती कायमची मात करणं आणि इनरली त्यांना अभ्यासामध्ये उतरवणं हे जास्त गरजेचं आहे. ओके. म्हणजे आता प्रॉब्लेम तर समजले, पण मग आता याचे सोल्युशन कसं काढायचं या सगळ्या गोष्टींचं, आणि तुम्ही कशा पद्धतीने पालकांची मदत करतात? आता यामध्ये पहिली गोष्ट हे आहे की मुलांच्या, जी तुमचा मुलगा आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो हे पण समजलं पाहिजे, म्हणजे पालकांना अजून सोपं जाईल. तर एकूण 6 कॅटेगरी आहेत, ज्याला 6 हिडन ब्लॉक्स स्टुडंट टू सक्सेस असा मी त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे गेल्या 11 वर्षापासून मी यावरती काम करत आहे, मुलांच्या प्रॉब्लेमवरती, त्यांच्या स्टडी प्रॉब्लेमवरती. आणि त्यामध्ये 6 ब्लॉकेज आहेत. 1 प्रोक्रॅस्टिनेशन, 2 डिस्ट्रॅक्शन, 3 रिटेन्शन इश्यू, 4 मिसगाइडेड एफर्ट्स, 5 एपथी आणि 6 निगेटिव्ह इन्फ्लुएन्स. ओके. आता यामध्ये मुलांना तुम्ही कशा पद्धतीने पाहणार किंवा तुमचा मुलगा ह्या 6 पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे समजण्यासाठी थोडंसं मी एक्सप्लेन करतो. जे प्रोक्रॅस्टिनेशन आहे याच्यामध्ये मुलांची इच्छा आहे अभ्यास करायची, परंतु अभ्यास करणं होत नाहीये.
ती मुलं या प्रकारामध्ये येतात. सेकंड आहे डिस्ट्रॅक्शन. इच्छा आहे परंतु फोकस होत नाहीये, म्हणजे लक्ष विचलित होतं, अभ्यासात लक्ष लागत नाही, बसलं की कंटाळा येतो. या प्रकारची जी काही मुलं असतात त्यांना डिस्ट्रॅक्शन या कॅटेगरीमध्ये येतात. तिसरे असतात रिटेन्शन इश्यू. रिटेन्शन इश्यूमध्ये कोण की अभ्यास करतायत परंतु समजत नाहीये, अभ्यास करतायत पण लक्षात राहत नाहीये. चौथं आहे मिसगायडेड एफर्ट्स. म्हणजे वर्षभर भरपूर प्रयत्न काही काही मुलं करतात परंतु अपेक्षित रिझल्टच येत नाहीये, अपेक्षित मार्कच मिळत नाहीयेत. पाचवा आहे ॲपॅथी. ॲपॅथी म्हणजे मुलांची इच्छाच नाही, अभ्यास करण्याची इच्छा नाही, काय करण्याची इच्छा नाही, शाळेत जाण्याची इच्छा नाही. आणि त्यानंतर आहे सहावा निगेटिव्ह इन्फ्लुअन्स, ज्याच्यामध्ये वाईट संगती, चुकीच्या संगती, व्यसनं किंवा त्यांना अवेअरनेस अजिबातच नसणं. या 6 प्रकारची मुलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या 6 प्रकारच्या मुलांवरती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. स्वभावाला आता औषध आलेलं आहे, त्याच अंतर्मनावरती आता औषध आलं आहे, ते म्हणजे सबकॉन्शियस माइंडवरती ट्रीटमेंट करणारी थेरपी. ओके. आता मुलांची इच्छा खूप आहे परंतु मन तयार होत नाहीये, सबकॉन्शियस माइंड त्यांना सपोर्ट देत नाहीये. असं म्हटलं जातं, आमचे गुरु म्हणायचे नेहमीच की जर तुमच्या मनाने तुम्हाला साथ दिली तर तुम्ही संकटांवरती, जगातल्या किती मोठ्या संकटांवरती मात करू शकता आणि तुम्ही पाहिजे ते ध्येय प्राप्त करू शकता, जगासोबत लढू शकता आणि यशस्वी होऊ शकता. परंतु तुमच्या मनात सोबतच जर तुमचा संघर्ष चालू असेल तर तुम्ही जगासोबत काय लढणार आणि तुम्ही तुमचं ध्येय कसं साध्य करणार. तर स्वतःच्या मनाशी जेव्हा संघर्ष चालू होतो की एक मन म्हणतं अभ्यास करायचा, दुसरं मन म्हणतं राहू दे कंटाळा आलाय नंतर बघू, एक मन म्हणतं व्यायाम करायचं, एक मन म्हणतं याला राहू दे आता कंटाळा आलाय, एक मन म्हणतं डाएट करायचं, ते म्हणतं राहू दे आता नंतर उद्यापासून करू, आजच्या दिवस खाऊया. तर हे मनाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष जर मिटवला, आपल्या मनाला जर आपल्या विचारांसारखं केलं, त्याच्या परसेप्शन, बिलीफ, इमोशन, पॉईंट ऑफ व्ह्यू जर पॉझिटिव्ह बनवल्या, जशा आपल्याला आहे पाहिजे आहेत तशा अपेक्षित बनवल्या, तर मुलांच्या जीवनामधील प्रॉब्लेम दूर होतात. ओके. तर या ठिकाणी जे आहे त्यांच्या सबकॉन्शियस लेवलला काही प्रॉब्लेम आहेत, ते सबकॉन्शियस लेवलचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या ठिकाणी उपयोगी पडते हिप्नोथेरपी. मुलांचे 2 प्रकारचे कॉन्सन्ट्रेशन असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये की मुलांच्या अंतर्मनातील ज्या काही बौद्धिक क्षमता आहेत यांना मर्यादा कोण घालतं, तर यांना मर्यादा घालतं त्यांच्या परसेप्शन, त्यांच्या बिलीफ. जी ढ मुलं आहेत त्यांच्या काय परसेप्शन आहेत, त्यांच्या काय बिलीफ आहेत. ढ मुलांच्या बिलीफ आहेत मला अभ्यास करू वाटत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, वाचलेलं लिहिलेलं आठवत नाही, अवघड विषय समजत नाहीत, पाठ करून गेल्या प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत, ही त्यांची बिलीफ आहे आणि तसाच त्यांना अनुभव येतो. हुशार मुलांच्या काय बिलीफ आहेत, हुशार मुलांच्या बिलीफ आहेत की मी हुशार आहे, मी यावर्षी एवढी मार्क पाडले आहेत, पुढच्या वर्षी त्यापेक्षा जास्त मार्क पाडेन, सगळे लोक मला नवसतील आणि मी जे वाचलं आहे तेच एक्झाममध्ये येणार, माझा सगळा अभ्यास झाला आहे आणि मी सगळं चांगल्या प्रकारे 1 मार्काचा सुद्धा मी क्वेश्चन सोडणार नाही, ते सुद्धा लिहीन. हे त्यांच्या बिलीफ आहेत. म्हणजेच तुमच्या मुलांच्या बिलीफ हे त्यांच्या बौद्धिक क्षमता घटवायच्या की वाढवायच्या हे ठरवत असतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या तुम्ही बिलीफ बदलू शकला तर त्यांच्या बौद्धिक क्षमता ह्या आपोआप वाढत असतात. आणखी एक मुद्दा आहे की समजा काही मुलं असतात की ते खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेच्या वेळी ऐनवेळी त्यांना एकतर आठवत नाही किंवा खूप भीती वाटते आणि त्या भीतीच्या चक्करमध्ये सगळंच जात आहे, मग कॉन्फिडन्स लूज होतो आणि मग ती एक्झामच जसं पाहिजे तसं आउटपुट मिळत नाही. तर मग त्याच्यावरती काय करता येईल. किंवा अनेक मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, अनेकांना स्टेज डेअरिंग नसते, एक्झाम हॉलमध्ये पाठ करून गेलं तरी आठवत नाही. कारण काय होतं त्या ठिकाणी बसलं की त्यांना एक डिप्रेशन येतं, दडपण येतं की अरे काय आलंय, मी वाचलेलंच आलंय का दुसरं काय आलंय, क्वेश्चन्स काय आहेत, मी आन्सर काय देऊ, पुढे कोण बसलंय, पाठीमागे कोण बसलंय, शिक्षक कसले आहेत, कडक आहेत का, पुढचा मागचा कोणी जरा सपोर्ट करू शकतोय का, आणि याचं टेन्शन त्याला येतं. आता तुम्ही मला सांगा, एक शांत पाणी आहे, त्या शांत पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल, परंतु त्या पाण्यामध्ये एक छोटासा खडा मारला, त्याच्यामध्ये तरंग उत्पन्न झाले तर आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल का, नाही. आपलं मन त्या पाण्यापेक्षाही खूप चंचल असतं. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये काहीतरी दडपण येतं, भीती येते की कसं होईल, काय होईल,
काय एक्झाममध्ये येईल काय नाही. मग त्यावेळेस मात्र आपल्या मनामध्ये तरंग उमटतात, मन गोंधळामध्ये पडतं आणि गोंधळामध्ये पडलं सुचत नाहीये आणि मग त्याला ते आठवत पण नाहीये. एक्झाम हॉलमधून बाहेर पडला की ते म्हणतो अरे ह्याचं उत्तर तर हे होतं, तिथे का नाही आठवलं, तिथे का आठवलं नाही, मन गोंधळामध्ये होतं. आता मी सांगतोय तुम्हाला सर मला या रूम मधील एक मला वस्तू द्या, पण तुमच्या माइंडमध्ये फोकसिंगच नाहीये, मन शांतच नाहीये. तुमच्या डोळ्यासमोर ती वस्तू आहे पण तुम्ही इकडे शोधताय, तुम्हाला दिसतच नाही ती वस्तू. बरोबर. आता काय होतं एक्झाम मध्ये हाच प्रॉब्लेम होतो की आता माणूस गोंधळलेला असतो, माणसाला गोंधळलेल्या अवस्थेत सुचत नाही की काय करावं. आणि त्या गोंधळलेल्या अवस्थेत जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं की या पिशवीमध्ये, समजा एक हातामध्ये पिशवी धरली मी आणि त्याला म्हटलं या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू सांगितलं, त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये ह्या पिशवीमध्ये काय आहे ते जर तुम्हाला सांगितलं तर त्यातला एक आंबा मी तुला देईन, तरी त्या मुलाला त्याचं उत्तर सांगता येत नाही. दुसरं म्हटलं की या पिशवीमध्ये किती आंबे आहेत हे जर तू ओळखलं तर 10च्या 10 देऊन टाकेन, तरीही त्याला ओळखता येत नाहीये. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तिथेच आहे परंतु गोंधळलेल्या मनस्थितीमुळे त्याला समजत नाही. मी म्हणतो की या पिशवीत काय आहे हे जर तू ओळखलं त्यातला एक आंबा देईन, म्हणजे त्यात काय असेल, आंबाच असेल. मी म्हणतोय की जर तू ओळखलं किती आहेत तर 10 पैकी 10 देऊन टाकीन, उत्तर तिथंच आहे. परंतु मनस्थिती गोंधळलेली आहे. आता यासाठी मी एक उदाहरण देईन. आईन्स्टाईन सरांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला होता. मग त्यांचे अनेक ठिकाणी लेक्चर वगैरे होऊ लागले. मग एक दिवशी ड्रायव्हर त्यांना घेऊन चालला होता एका नवीन ठिकाणी जिथे कोणी ओळखत नाही आईन्स्टाईन सरांना. मग ड्रायव्हर त्यांना म्हणला, सर मी तुमचं लेक्चर 200 वेळा ऐकलंय, जसे तसे माझं पाठ झाले. जर तुम्ही मला परवानगी दिली माझं व्यक्तिमत्व सादर करण्याची तर मी स्टेजवरती आज जाऊन भाषण ठोकतो. आईन्स्टाईन सर म्हणले 2 तासाचा प्रवास आहे, 2 तासाचं लेक्चर आहे, तू जर व्यवस्थित दिलं तर मी तुला परवानगी देतो. 2 तासाच्या प्रवासामध्ये त्याने एवढं छान लेक्चर दिलं की आईन्स्टाईन प्रभावित झाले. ठरल्याप्रमाणे आईन्स्टाईन सर गेले आणि ड्रायव्हरच्या मेकअपमध्ये प्रेक्षकांमध्ये जाऊन बसली आणि ड्रायव्हर आईन्स्टाईन सरांच्या मेकअपमध्ये स्टेजवरती गेला. आता त्याने 2 तासाचं लेक्चर अगदी पोपट पंचीसारखं खूप छान प्रकारे दिलं. परंतु नेमकं त्याच वेळेस त्या सगळ्या जे काही पुढे प्रेक्षक बसले त्याच्यामध्ये काही क्रिटिक्स बसले होते, विरोधक बसले होते आणि ते विरोधक काही कठीण प्रश्न घेऊन आले होते. आता मग लेक्चर संपलं, मग लोक म्हणायला लागले आमचे क्वेश्चन आहेत. मग ते क्रिटिक्स वगैरे उठले, सगळे विरोधक उठले आणि इकडून एक प्रश्न, तिकडून एक प्रश्न, तिकडून एक प्रश्न, तिकडून एक प्रश्न. प्रेक्षकांमध्ये बसलेले आईन्स्टाईन सर गोंधळात पडले. पोपट पंचीसारखं हे तर 2 तासाचं बोलून गेला, आता ह्याला बाकीचं काय माहित आहे. परंतु तो मात्र गोंधळला नाही, तो ड्रायव्हर मात्र गोंधळला नाही. स्टेजवर ते अगदी शांतपणे उभा राहिला आणि सगळ्यांची प्रश्न ऐकून घेतली आणि त्यानंतर म्हटला की असल्या किरकोळ प्रश्नांची उत्तर तुम्ही मला काय विचारताय, ह्याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर पण देईल. म्हणजे आईन्स्टाईन स्वतः. म्हणजे तुमचं जर माइंड शांत राहिलं तर तुम्हाला सुस्त योग्य वेळी काय केलं पाहिजे. आणि मग आईन्स्टाईन सर वरती आले. आईन्स्टाईन सरांनी त्या प्रश्नांची एवढी समर्पक उत्तर दिली, लोकांना वाटलं की आईन्स्टाईन सरांचा ड्रायव्हर जर एवढा हुशार असेल तर आपलं माइंडसेट शांत राहिलं, कॉन्फिडन्स असला तर आपल्याला त्यामध्ये सुस्त काय करायचं ते. आणि जे काय वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री आहेत त्यांनी त्यांच्या मनाची या गुंफीमध्ये पुस्तकामध्ये सांगितलं आहे की हिप्नोथेरपीच्या माध्यमातून मुलांच्या मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्तेचा विकास साधता येतो, परीक्षेची भीती घालवता येते. हे कोण सांगतायत? वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री सांगतात की हिप्नोथेरपीच्या माध्यमातून परीक्षेची भीती घालवता येते, न्यूनगंड नाहीसा होतो, सभाधीटपणा वाढवता येतो, क्रीडा कौशल्य प्राप्त होतं, भिडस्त लाजरा स्वभाव घालवता येतो, त्यांचा माइंडसेट चेंज करता येतो. हे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर्स सांगतात. यामुळेच दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी 2007-08 सालापासून त्यांनी अभ्यासक्रमामध्येच हिप्नोथेरपीच्या टेक्निक्स समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या मुलांचा खूप चांगल्या प्रकारे फायदा पण होत आहे. तर अशा पद्धतीने मुलांच्या जे काही परीक्षेची भीती आहे त्यावरती हिप्नोथेरपीच्या माध्यमातून काम करता येतं. अरे वा. पण मग तेच ना सर की या बिलीफ सिस्टीम असेल किंवा विचारधारा असतील त्या बदलायच्या कशा किंवा काय? आता इथे हिप्नोथेरपीचा भाग येतो.
आता जागतिक आरोग्य संघटनाने सांगितलं आहे की विद्यार्थ्यांसाठी हिप्नोथेरपी ही खूप चांगल्या प्रकारे फायदेमंद आहे. हिप्नोथेरपी काय असते म्हणजे बेसिकली ते आधी ज्या लोकांनी समजा पहिल्यांदा ऐकतायत हां, तर त्यांच्यासाठी थोडंसं समजून सांगा ना की जे नॉर्मल माणसालाही समजेल असं. ओके. तर हिप्नोथेरपी म्हणजे काय असते? हिप्नो एक ट्रान्स आहे जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट होते. म्हणजे तुमचं जे अंतर्मन आहे ते आता जागरूक नसतं, अवेअर नसतं, त्याला कनेक्ट करणारे हिप्नो एक ट्रान्स आहे. आणि थेरपी म्हणजे उपचार, म्हणजे हिप्नोथेरपी म्हणजे तुमच्या अंतर्मनावरती केल्या जाणाऱ्या उपचाराला हिप्नोथेरपी म्हटलं जातं. ओके. आता त्याच्यामध्ये जे काही बदल करायचे आहेत आपल्याला, जे निगेटिव्ह सजेशन आहेत, निगेटिव्ह परसेप्शन बिलीफ आहेत, इमोशन आहेत, ते बदलण्यासाठी हिप्नोथेरपीचं काम केलं जातं. माझ्याकडे भरपूर तसे रिझल्ट आहेत की जे नापास झालेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती पोहोचले, 40%वरून 90-80% मुलं पोहोचली. अशी भरपूर उदाहरणं आहेत. का? जर तुमचं इनर माइंड चेंज झालं. आता तुम्ही सांगा, हुशार मुलामध्ये आणि ढ मुलामध्ये काय फरक आहे? माइंडसेटचा फरक आहे. हो. तो माइंडसेट बदलण्याचं काम हिप्नोथेरपी करते. ओके. पण मग इथं प्रश्न हा पण येतो की ही जी हिप्नोथेरपी ती प्रत्येक मुलावर सेम रिझल्ट देते का? हां, आता याच्यामध्ये काय असतं, प्रत्येक मुलांच्या समस्या सेम नसतात आणि प्रत्येक मुलांचे अवेअरनेस पण सेम नसतो आणि पालक पण सेम नसतात. त्यामुळे रिझल्ट हा ते जसे करतात, जे काय आम्ही कोर्स देऊ, जे काय आम्ही त्यांना थेरपी देऊ, ते घरी कसे करतात त्यावरती डिपेंड असतं. ओके. परंतु यावरती पर्याय म्हणून आम्ही काय करतो की प्रत्येक आठवड्यामध्ये ऑनलाईन सेशन घेतोच. म्हणजे त्यांनी घरी व्यवस्थित करू अथवा न करू, केलं तर अजून जास्तच बेटर आहे, नाही केलं तरी सुद्धा त्यांच्यात रिझल्ट येण्यासाठी आम्ही ऑनलाईन थेरपी घेतच असतो कंटिन्यू. ओके. आमच्या ऑनलाईन ऑफलाईन थेरपी चालतात आणि त्याच्या माध्यमातून भरपूर मुलांना रिझल्ट येतात. ओके. आणि तसे रिझल्ट भरपूर आलेले आहेत. येस. तर काही केस स्टडीज वगैरे आहेत का तुमच्याकडे की खरंच बदल झाला त्याच्यामध्ये किंवा काय मुलांमध्ये? यासाठी मुलांचा इंटरेस्ट स्टडीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि तो स्टडीमध्ये इंटरेस्ट कन्वर्ट करण्याचं काम हिप्नोथेरपीच्या माध्यमातून अगदी सहज होतं. आजपर्यंत हजारो मुलांचे त्यांचा स्टडीमध्ये इंटरेस्ट मी कन्वर्ट केलेला आहे. ओके. आणि त्यामुळे मुलांची प्रगती होते. तर हा स्टडीमध्ये इंटरेस्ट कन्वर्ट करणं गरजेचं आहे. अनेक जण काय म्हणतात की तसं काही नाही, चित्रमय भाषा मुलांना लगेच समजते आणि बाकीची भाषा नाही समजत. तर ते पूर्णपणे सत्य नाही आहे. कारण का सत्य नाही आहे? जर तुमचा इंटरेस्ट जर त्याच्यामध्ये असेल तर तिथे काहीच फरक पडत नाही की ती भाषा चित्रांची आहे की शब्दांची आहे. याचं मी तुम्हाला महत्वाचं आहे. हां, इंटरेस्ट महत्वाचा आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो, एकदम स्ट्रॉंगली उदाहरण देतो की मी जे बोलतो ते कसं खरं आहे. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकदा वाचलं की ते ग्रंथातलं पान नंबरचं कितव्या लाईनला कुठलं काय शब्द लिहिलेला आहे, कुठलं वाक्य लिहिलेलं आहे, दोघेही तेवढे अॅक्युरेट सांगायचे. मग त्यांनी जे काही स्टडी केले ते काही चित्रांची स्टडी करायची का? नाहीये. त्यांचा इंटरेस्ट होता स्टडीमध्ये. स्वामी विवेकानंद, डॉक्टर आंबेडकर यांचा इंटरेस्ट स्टडीमध्ये होता. जर तुमच्याही मुलाचा स्टडीमध्ये इंटरेस्ट वाढला, फक्त एकदा क्लासमध्ये शिकवू द्या आणि घरी येऊन फक्त एकदा नजर टाकू द्या, पूर्ण त्याच्या लक्षात कधीच जाणार नाही. त्यासाठी सगळ्यात मेन आहे त्यांचा स्टडीमध्ये इंटरेस्ट वाढला पाहिजे. इंटरेस्ट वाढवला पाहिजे. आणि त्यासाठी हिप्नोथेरपी काम करते. ओके. पण आजचा काळ असा आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईल म्हटलं की डिस्ट्रॅक्शन आलंच. तर ही जी गोष्ट तुम्ही सांगितलं की फोकस वाढवणं महत्त्वाचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला काही अशा टिप्स देता येतील का किंवा काही असे काय म्हणतो एक्सरसाइजेस असतील की ते मुलांनी जर केले तर त्यांच्या डेली लाईफमध्ये अभ्यासामध्ये आणि फोकसमध्ये त्यांना फायदा होईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी काही पोअर माइंडसेटची जी काही लोक आहेत, सगळे आपण मध्यम असेल किंवा पोअर माइंडसेटची लोक असतील आणि रिच माइंडसेटची लोक, तर एलॉन मस्क घ्या, ते किती वेळ मोबाईल बघतात. शाहरुख खान किती वेळ मोबाईल बघतात. अंबानी किती वेळ मोबाईल बघतात. तर ही जी लोक सक्सेसफुल लोक आहेत ती ह्या सोशल मीडियाचा वापर खूप कमी करतात. फक्त त्यांना जे काही टाकायचं असेल, आता समजा एलॉन मस्क आहे, एलॉन मस्कने त्याला जे काही वाटलं तो ट्विट करणार, म्हणजे कामासंदर्भात ते नंतर कधी बघत नाही काय चाललंय काय नाही, ट्विट करणार. परंतु बाकीचा आपला देश जो आहे त्याने ट्विट काय केलं यावरती तासभर विश्लेषण करत बसणार. म्हणजे आपल्याकडे किती मोकळा वेळ आहे. म्हणजे आपण कशामध्ये फोकस करायला पाहिजे. आता
त्यांनी ट्विट काय केलं यावरती तासभर चर्चा करून काय मिळणार आहे आपल्याला? बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या ध्येयाप्रती फोकस राहिलो पाहिजे, ध्येयाप्रती आपण एकनिष्ठ असलो पाहिजे, प्रामाणिक असलो पाहिजे आणि त्यासाठी रोजचा प्रत्येक पाऊल आपण पुढे गेलो पाहिजे. त्यामुळे मोबाईलचा वापर कमीत कमी करणं गरजेचं आहे. 1 ते 1.5 तासापेक्षा दिवसभराचा टायमिंग गेलाच नाही पाहिजे मोबाईलमध्ये. ते पहिल्यांदा सगळ्यात कमी करणं गरजेचं आहे. मोबाईल कामापुरताच वापरणे, कामापेक्षा जास्त वेळ मोबाईलला हातच नाही लावायचं. काही नेम बनवणे की मोबाईल या टायमिंगमध्येच मी घेणार, संध्याकाळी मी जेवण केल्यानंतर मोबाईलला हात नाही लावणार. हे काही नियम घरामध्येच पाहिजेत. म्हणजे पालक आहेत, आई आहेत, वडील आहेत, त्यांनी जर स्वतःला नियम लावून घेतले तर मग ते मुलांना लागू होतील. समजा आता संध्याकाळचा नियम ठेवला की रात्री जेवण झालं की कुणी मोबाईल घ्यायचा नाहीये. जर पालकांनी हे नियम पाळले तर मुलांना पाळावेच लागणार ना. नुसतं मुलांसाठी केलं तर नाही होणार आहे. ओके. तर यासाठी आपल्यालाच काही नियमामध्ये राहावं लागेल. आपला जो माइंडसेट आहे तो चेंज करावा लागेल. फालतू ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी गरजच नाही त्या ठिकाणी माइंडसेट किंवा आपली एनर्जी का वाया घालवायची? तर आपल्याला तो मोबाईलचा वापर कमी करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. येस सर, आता तुम्ही जे काही हिप्नोथेरपी सांगितली त्याच्या काही प्रॅक्टिकल केस स्टडीज आम्हाला सांगा ना, की ज्याने लोकांना म्हणजे आणखी जास्त गोष्टी क्लिअर होतील की कशा पद्धतीने हे सगळं काम करतं. तर यामध्ये भरपूर केस स्टडीज आहेत. एक मुलगा आहे जो 12वीमध्ये असताना माझ्याकडे आला होता आणि दिवाळीमध्ये माझ्याकडे आला. माझ्यासमोर बसला आणि म्हणला, सर मी तुमचा उपचार घेतल्याशिवाय पास होणार नाही. मी म्हणलं का, काय झालं? सर म्हणला, मी 10वीत 3 वेळा नापास झालोय आणि घरच्यांच्या दबावामुळे मी सायन्सला ॲडमिशन घेतलंय. आता 10वीत 3 वेळा नापास झालोय तर सायन्सला माझी काय गत होईल ह्याची मी कल्पना पण नाही करू शकत. तरी म्हटलं पासच नाही तर खूप चांगल्या मार्कांनी पास होशील, तू काळजी करू नकोस. मग दिवाळीमध्ये आला. फक्त 2-3 महिनेच मिळाले आमच्या थेरपी कोर्सला. दिवाळीमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केली आणि त्याला 12वीला जवळजवळ तो फर्स्ट क्लासने पास झाला. म्हणजे जवळजवळ त्याला काहीतरी 64% मार्क्स मिळाले होते. जो 10वीत 3 वेळा नापास झाला होता. 10वीत 3 वेळा नापास झाला होता. त्यांनी सायन्स चांगल्या मार्काने पास केलं फर्स्ट क्लासने. नंतर पुढे त्याने बायोटेक्निक शिक्षण घेतलं. पहिल्यांदा तो सोलापूरमध्ये लागला होता ज्युनियर सायंटिस्ट म्हणून. आता तो सध्या गुजरातमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून आहे आणि त्याच्या अंडर जवळजवळ 34 ज्युनियर सायंटिस्ट काम करत आहेत. अरे वा. आज तो सायंटिस्ट बनलेला आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत की मुलांमध्ये किती बदल झाला, की ज्या पद्धतीने एक हुशार मुलगा आणि एक ढ मुलगा याच्यामध्ये जो फरक आहे फक्त एवढंच की जेव्हा हुशार मुलाचं माइंडसेट आहे तेच माइंडसेट ढ मुलाचं बनवायचं. तर तो ढ मुलगा सुद्धा त्याच मुलाला कॉम्पिटिटर ठरतो, त्याच्यापेक्षाही पुढे जातो. फक्त त्याचा माइंडसेट चेंज करायचा आहे आणि तो माइंडसेट चेंज करण्यासाठी हिप्नोथेरपी काम करते. ओके. जो ढ मुलांचा एक पुअर माइंडसेट आहे तो रीच करण्यासाठी स्टडीच्या लेवलला हिप्नोथेरपी काम करते आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये एवढे बदल होतात. तर एक 2024-25 मध्ये मागील वर्षीच हा रिसर्च झाला होता की स्टुडंट इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट रिसर्च 2024-25. तर यामध्ये जवळजवळ 100 मुलांनी सहभाग घेतला होता रिसर्चमध्ये. हा रिसर्च साठी पार्टिसिपेट करणारं इन्स्टिट्यूट होतं श्रीराम शिक्षण संस्था आणि आयुष हिप्नोथेरपी अँड रिसर्च सेंटर, म्हणजे आमच्या सेंटरच्या अंतर्गत हा रिसर्च झाला होता. याच्यामध्ये 2 महिने सेशन घेतले गेले. आठवड्यातनं एक सेशन 1 तासाचं व्हायचं, साधारणपणे 30-40 मिनिटाचं व्हायचं. असे 8 सेशन घेतले गेले आणि 2 महिन्याचा हा कालावधी होता. यामध्ये जवळजवळ 97% मुलांची कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी वाढली. 88% मुलांची अंडरस्टँडिंग पॉवर वाढली. ज्यांना अवघड विषय समजत नव्हते ते अगदी सहज समजू लागले. आणि 93% स्टुडंटचे स्टडी स्टॅमिना आणि इंटरेस्ट स्टडीमधला वाढला. तर तो किती वाढला तर आपण पाहिलं तर हे आश्चर्यचकित करणारं वाटेल, परंतु हे रिअल आहे, सत्य आहे की स्टडी स्टॅमिनामध्ये किती फरक पडला. यामध्ये 20% मुलं अशी होती जी अर्धा तास अभ्यास करायची रोज. 30 मुलं आपल्या 8 सेशन नंतर हिप्नोथेरपीच्या जवळजवळ 5 तासापर्यंत अभ्यास करू लागले. म्हणजे 20% पैकी काही जण 2 तास, 3 तास, 4 तास, मॅक्झिमम 5 तासापर्यंत अभ्यास करू लागली. जी मुलं 1 तास अभ्यास करायची ती 6 तासापर्यंत अभ्यास करू लागली. जी मुलं 2 तास अभ्यास करायची ती 6 प्लस अभ्यास करू लागली.
म्हणजे त्यांना अभ्यास करू वाटू लागला, इंटरेस्ट वाढायला लागला त्यांना, त्यामुळे त्या अभ्यास त्यांची स्टॅमिना वाढत गेला. दुसरी गोष्ट, मेमरीमध्ये आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती फरक पडला. तर या ठिकाणी त्यांचा दुसरा ग्राफ आहे, ज्यामध्ये 54% मुलं अशी होती की ज्यांची मेमरी 40% होती. म्हणजे साधारणपणे 10 पैकी 4 गोष्टी त्यांच्या लक्षात राहायच्या. परंतु 8 सेशन झाल्यानंतर त्याच मुलांची मेमरी 40% वरून 80% पर्यंत वाढली, डबलच झाली. जी मुलं 50% त्यांची मेमरी होती ती 90% पर्यंत गेली. ज्या मुलांची फक्त 20%च म्हणजे 10 पैकी 2च काही गोष्टी लक्षात राहायच्या, त्या मुलांची 70% पर्यंत वाढली. अशा पद्धतीने मुलांमध्ये एवढे बदल झाले. त्या ठिकाणचे जे काही प्रिन्सिपल असतील, अधिकारी असतील, त्या सगळ्यांनी त्यांचे फीडबॅक दिले. सोबतच जी काही मुलं आहेत पार्टिसिपेट झालेली, त्यांचं पण या ठिकाणी फोटो, त्यांचे काय मनोगत आहेत ते सगळे या ग्राफमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने मुलांमध्ये एवढे बदल हिप्नोथेरपीच्या माध्यमातून होत आहेत. हजारो मुलांमध्ये त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे. आणि अशी भरपूर उदाहरणं आहेत. याच्यामध्ये काय काय वेळेस पालकांचं पण जरा थोडासा प्रॉब्लेम असा होतो की काय काय पालक एवढे अपेक्षा ठेवतात मुलांकडून, तर त्याच्यामुळे मुलं हे पॅनिक होतात, एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जातात. माझ्याकडे एक 11वीची मुलगी आली होती. तिची कुठली तरी एक्झाम झाली होती आणि लहानपणापासून ती टॉपरला असायची. वडिलांचं काय म्हणणं की मी शिकू शकलो नाही, तू टॉपरला राहिली पाहिजे. आता या ठिकाणी एवढं निर्दयी नाही ना बनायचं. त्या माझ्याकडे मुलगी आलेली होती, तर तिचे पोट सुटलेलं, सगळं शरीर सुटलेलं, नंतर चेहरा वगैरे सगळा एकदम नर्वस वाटायचा. मुलगी हुशार होती, पण फक्त ब्रेन हुशार, फिजिकली ती काहीच ॲक्टिव्ह नव्हती. तर माझ्याकडे आले. मग मी म्हटलं काय प्रॉब्लेम झाला, कशामुळे प्रॉब्लेम झाला. म्हणजे लहानपणापासून आहे, कालच तिचे दवाखान्यातून डिस्चार्ज तिला मिळाला, कारण पॅनिक अटॅक्स एवढे यायचे की तिला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं 4-5 दिवस. आणि मग माझ्याकडे आली, मला म्हटले असं असं प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय झालं तर, कशामुळे झालं. तर म्हटली की मला थोडीशी मार्क कमी पडली, 200 पैकी काहीतरी 82 मार्क पडली होती कुठल्या तरी एक्झाममध्ये, पण तरीही ती टॉपरलाच होती. पण पालकाला काय वाटलं की 200 पैकी 82 म्हणजे एवढी कमी असतात का मार्क. पालक तिला म्हटले, बाळा तू इतक्या दिवसापासून टॉपरला आहेस आणि फक्त 82 मार्क पडले, एवढी कमी मार्क असतात का. त्या मुलीनं ते जे मनावरती घेतलं की मला वडील असे म्हटलेच कसे काय, इतकी मी अभ्यास करते, मी इतकी त्यांच्या स्वप्नांसाठी धावती, मी दिवसरात्र त्यांच्या स्वप्नांसाठी अभ्यास करते की माझ्या वडिलांना मी टॉपर पाहिजे म्हणून मी सगळे प्रयत्न करते, आणि मी एवढं करून टॉपरला राहून मला पालक असे कसे काय बोलले. याच्यामुळे ती एन्झायटीमध्ये गेली, डिप्रेशनमध्ये गेली, पॅनिक अटॅकमध्ये गेली. आणि त्या मुलीवरती माझ्याकडे आता ट्रीटमेंट चालू आहे. असं पण काही ठिकाणी पालकांच्या चुकी होतात. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे परिचयाचे स्टुडंट्स असतील, पॅरेंट्स असतील, आणि त्यांना जर समजा त्यांच्या अभ्यासामध्ये, लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम ते फेस करत असतील, तर त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला डॉक्टर राजवर्धन लोंढे यांच्याकडून जर काही कन्सल्टेशन हवं असेल, तुमच्या मुलांसाठी काही हेल्प हवी असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या डिटेल्स देऊन टाकतो. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना नक्की सांगा की तुम्ही श्रीमंत स्टुडिओचा पॉडकास्ट पाहून आलेला आहात. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.